हॅलो एव्हरीवन, तर कसे आहेत तुम्ही? तर पुन्हा तुमचं स्वागत आहे आपल्या छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर आज मी चाललो आहे केरळला आम्ही संध्याकाळी निघणार आहे 5:30 वाजता. इकडनं जाणार लोकमान्य टिळकला, तिकडनं म्हणजे ट्रेन आहे 7 वाजताची. तर बघूयात किती एन्जॉय करतो मी, काय काय तिथं प्रॅक्टिस होतात, काय काय मजा येईल. इंटरनॅशनल कॅम्प आहे, तर खूप मजा येणार आहेत. तर चला बघूयात. तर पॅकिंग वगैरे झालेली आहे माझी. तर आता निघालो आहे घरातून. अनुज आला मला घ्यायला. किती मोबाईल बघायचा? अरे मित्रा कुठे चाललास? सॉरी भावा कुठे चाललास? निघालो आता मी. तर स्टेशनला आता पोचलो मी. चलो भाई जल्दी चलो, कल केरला जाना है. चलो. जल्दी चलो भाई, कल केरला जाना है. चलो. तर हे बॅक साईडने आलो आहे मी. ट्रेन थोडी लवकर आली तर मी बसून घेतलं पहिलेच. आता ट्रेन निघाली आहे. रात्रीचं जेवण आलं आहे. पनीरची भाजी. चपाती चांगलं दिलं. माझ्याकडे 2 आले आहेत, म्हणजे 2 सीट आम्ही केलेले. चला एन्जॉय करू. जेवण वगैरे सगळं झालेलं आहे. थोडा आराम करतो, झोपतो थोडा. सकाळी भेटेल तुम्हाला आता. चला गुड नाईट. सकाळचे 6:30 झालेत. आता तुम्ही मडगाव क्रॉस केली आहे. संध्याकाळी 7-8 वाजेपर्यंत आम्ही पोचू केरळला. खूप मजा येते ट्रॅव्हल करायला. एकटाच ट्रॅव्हल करतो आहे, काय टेन्शन नाही, काय नाही, फुल एन्जॉयमेंट. तर इकडचं वातावरण तुम्ही बघू शकता. सगळीकडे नुसतं झाडं, डोंगर आणि पाणीच आहे. मला छान हवा येते ना इथे. खूप मजा येतो इथे ट्रॅव्हल करायला. त्याचा नाश्ता आलेला आहे. नाश्त्याला काय असेल? फ्राईज सुद्धा आले. चांगली सर्विस आहे त्यांची. तर दुपारचं जेवण आलेलं आहे. तर बघूयात आता काय असेल. आता 5 मिनटात मी स्टेशनला पोचणार आहे. तिकडनं परत 120 किलोमीटर पुढं जायचं आहे. तर बघूयात मला कायच आयडिया नाही इकडनं पुढं कसं जायचं आहे. तर लोकल माणसांना विचारू, थोडं मदत घेऊ त्यांची. चला बघूयात. फायनली पोचलो मी. तर इकडनं परत आता 120 किलोमीटर पुढं जायचं आहे. चला. तर इथे तर पोचलो आहे. आता चाललो आहे बस स्टँडला. बस स्टँडवरनं बस घेईल. तिकडनं जाणार मी इडुकीला. तिथनं परत 5 मिनटावरती आहे काहीतरी.
कॅम्प आमचा, तर तिकडे जाईल मी. एक रिक्षा पण येत नाही इथे. स्टेशनपासून बस स्टँडजवळ जायला एक रिक्षा नाही. इथे मी बस स्टॉपला आलतो, बस तिकडे काय आता नाईटला बस अवेलेबल नाही आहेत जाण्यासाठी. रिक्षा पकडून मी चालले कुठे ते रूम घ्यायला. तर बघूया. वो केरला का आदमी को देखा तो ठोकता है. अच्छा. मेरे बात मैं गया उसके लिए बोलता है. हाँ. दिल्ली में गए तो भी ठोकता है. अच्छा. यहाँ पे कुछ नहीं क्या ऐसा? ऐसा कुछ भी नहीं. अच्छे मतलब यहाँ के सब. तुम्हारा 1 रुपया वो ज्यादा नहीं देना. इधर का गवर्नमेंट सिस्टम है. अच्छा. 4.5 बोलेगा तो तुम 4.5 दिएगा. हाँ. 500 रुपया का 250 को तुम्हारा काम होता है इधर. तर रूममध्ये रूममधनं थोडा आराम तरी फ्रेश होईल ना. उद्या सकाळची मी गाडी पकडून बस तिकडनं जाईल. तिथनं पण काहीतरी 2 बस वेगवेगळ्या आपलं चेंज करून जायला लागेल. तर चला आता रूममध्ये जाऊया. तर सध्यापुरती ही रूम घेतली आहे. बेसिक रूम आहे. काय तर चांगलं नाही काय नाही, नॉर्मल आहे. आता आराम करतो, झोपतो थोडा. सकाळी उठून 7:40ची डायरेक्ट बस पकडणार. तिकडनं मरियम कॉलेजला आपला कॅम्प आहे. आंबे बघा इथे किती सारे आलेत. तर सकाळ सकाळी आता उठलो आहे, फ्रेश वगैरे झालो आहे. थोडं जाणं बस स्टॉपला जाऊन बस पकडून डायरेक्ट जाणार. तर आता रूम सोडलं आहे, जाणार बस स्टॉपला. आता इथे बस स्टॉपला पोचलो आहे. थोडं बाकीचे पण येणार आहेत पुण्यामधले, त्यांच्यासोबत डायरेक्ट निघणार. त्याला वाट बघतो. आता हे सर्व आलेले आहेत. आता यांच्यासोबत पुढचा प्रवास असेल माझा. ते खायचं काय. आता ही बस आलेली आमची. आता इकडे उतरलो आहे आम्ही. इकडनं अजून एक बस आहे, ती डायरेक्ट आम्हाला आमच्या स्पॉटवरती सोडणार. आता त्या बसची वाट बघतोय आम्ही. दुसरी बस पण आलेली आहे आमची. चाललो डायरेक्ट स्पॉटकडे. पोचलो मी. चाललो मी मरियम कॉलेजच्या समोरच आहे. आतमध्ये जाऊन बघूया, एंट्री वगैरे करू. पहिले रूममध्ये जाऊ. हे कॉलेज आहे 8148. हा भेटला आहे. हा मला रूम टाकणार आहे. हे चला. तर आता आम्ही चाललो आहे रूम बघायला. पुढचा आहे तो आम्हाला रूम दाखवणार आहे. इथे आम्हाला रूम आहे. तर फ्रेश वगैरे झालो आहे. आता आम्ही आता चाललो आहे जेवायला. बघूया तिकडे जेवण काय असेल. आमचं जेवण आलेलं आहे. बटर चिकन, नान आणि राईस मागवला. सांग त्याला ऑर्डर जेवण वगैरे झालेलं आहे आमचं. आता परत चाललो आहे आम्ही कॉलेजमध्ये. रूममध्ये जाऊन थोडा आराम करू. तर जेवण कसं होतं ते आपला? 1 नंबर. डॉन. हां डॉन 1 नंबर. तर चालू आहे रूममध्ये. बोर्ड घ्या ना.
बोल काय बोलतो. काय बोलणार तेल लगा के सरसों का हिसाब होगा बरसों का. तर इथं धुकं बघू शकता तुम्ही किती चालू झाले. समोरचं काहीच दिसत नाही आम्हाला. तर हे दोघं आलेले आहेत आता. एवढा टाइम किती टाइम लावला. आमची ट्रेन लेट झाली. मग कसं वाटलं ते येऊन. जागा विका एकदम चांगली आहे. चांगली आहे जे आम्ही एवढा वेळ घालवला काहीतरी सफल झाले का वाटतंय. जागा वातावरण खूप गार थंड असं भारी. निसर्ग पण खूप छान आहे इथं. मला पटली ही जागा. तर आता मी जेवायला आलो आहे. जेवण पण काय येते राईस चिकन भात वजन सगळं पाहिजे. चला जेवण. आता जेवणावर बसलो. तर आता आम्ही चाललो आहे आईस्क्रीम खायला. इकडनं घेऊन जातो आतमध्ये स्टेडियम तिथं जाऊन खातो. सर पण थांबलं सरांसाठी पण घेऊन जाऊ. बघू 30 वाला एक झाला पाहिजे. सरांना दोन काय आहे का पाहिजे. हा बघ. हे नको सदाने हे नाही आवडलं. सदाने चॉकलेट आवडतो. आईस्क्रीम घेतलं. तर आता 260 रुपयाची आईस्क्रीम घेतलं. तर चला खायला. डायलॉग राहिला डॉन म्हणतात. देत होती. दुसरा दिवस तो नाही तरी कुठला तो चांगला बोले. तुला पाहुणे तो. तर पहिला दिवस आहे आमचा प्रॅक्टिसचा. सकाळचे 6 वाजल्यात. 6:20चं आमचं सेक्शन आहे फर्स्ट फिटनेस सेक्शन. तर एक्सरसाइज वगैरे करू आम्ही. तर चला जर व्हिडिओ काढायला भेटली तर नक्की व्हिडिओ पण काढीन मी. तर चला बघूया. डॉन बघू ना प्रॅक्टिस किती करतो डॉन. सकाळची प्रॅक्टिस खूप भारी झाली आहे. कसं वाटलं तुम्हाला प्रॅक्टिस करून सकाळ सकाळ. एकच नंबर वाटलं. चांगली प्रॅक्टिस झाली. थंडीचं काम काढलेलं आहे मेन म्हणजे. इथे खूप थंडी आहे पण आम्हाला बिलकुल थंडी वाजत नाही. एवढी प्रॅक्टिस केली आम्ही. और रक्तच काढलं डायरेक्ट. माझं पण नख तोडलंय बघा. तुम्ही पार्टनर होते. मला एक कन्नडी पार्टनर भेटलेला. हो त्याला बोललो भाई भागो वेडा वेडा वेडा. भाई एवढा हालशी होता ना. तो म्हणतो तू वेडा आहे वेडा आहे. काय महाराष्ट्र सारखं कोण नाही. तर इथे इंटरनॅशनल कॅम्पला सगळे मोस्टली किक बॉक्सिंगचे कपडे घातलेत. फक्त आम्हीच एवढे VIP आहोत. या भाईने खेडूकपाडा आणि मी सुकापूर. आम्ही आमच्या गावाच्या नावाने खेळायला आलो इथे प्रॅक्टिस करायला. तर प्रॅक्टिस वगैरे झालेली आहे. आता चाललो आम्ही नाश्ता करायला. नाश्ता करू थोडा आराम करू. आजचं दुपारचं सेक्शन कॅन्सल झालं आहे कारण फर्स्ट डे आज. तर संध्याकाळी प्रॅक्टिसला येऊ. आता डायरेक्ट रूममध्ये जाणार थोडा फ्रेश होऊन झोपणार. अर्धा 1 तासात उठून परत थोडा फ्रेश होऊन थोडं चालू. मग संध्याकाळी परत येऊ प्रॅक्टिसला. तर चला नाश्ता करूया. हा का कॅन्डिड पिक का. चला फोटो बिटो नका. फोटो बिटो नका वास करा. आता आपण नाश्त्याला जाऊया. तो व्हिडिओ काढतो. तिला फोटो काढायला दिले नाही म्हणजे झालं. अयो ओके Our new friend from Assam. फ्रॉम आसाम. Yeah bro. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय आसाम. जय छत्रपती महाराष्ट्र. महाराज की जय. शिवाजी महाराज की जय. जोया होम. Jai Assam. What is the meaning of this? जोया होम means is slogan. Yes. Our nation. Okay. जय महाराष्ट्र. क्या बोले थे?
our national slogan. Joy Ayocom. जय महाराष्ट्र. मला वाटलं त्याला म्हणायचं जय जवान जय किसान. जेवायला चाललोय नाश्त्याला चाललोय. बघूयात नाश्ता काय असेल. ब्रेड आहे केक केलाय फ्राईड केला तर हे आमचं नाश्ता आहे. अंडा ब्रेड बटर दूध जाम आणि केळं. असं वाटतं जेवण बरं आहे. सो आज काय नाही दुपारी रेस्टॉरंट जेवायला अशी पाण्याची बॉटल घेऊन यायची. चालू आता केलं. उद्यापासून ज्याची त्याची ट्रेनिंगला पाण्याची बॉटल घेऊन यायची. पाणी सगळी पितात, संबळीत कोणीच नाही. घेऊन सगळी येणार फक्त सांभाळणार तू. बाई उकळलेली केळं देते ते. तर आता रूममध्ये आलो आहे. नाश्ता वगैरे झालं आमचं सर्वांचं. आता थोडा आराम करू. आराम केल्यानंतर संध्याकाळी डायरेक्ट जाऊ मी परत ग्राउंडवर गेलो. तिकडं आमची प्रॅक्टिस असणार डायरेक्ट रात्री 8पर्यंत म्हणजे 5 ते 8. 5पर्यंत आम्हाला जर फ्री आहे. सो आम्ही इथं आराम करून झोपू, थोडं फ्रेश होऊ, नंतर जाऊ ग्राउंडवर. तर थोडा आराम केला. तर चाललो थोडं फिरायला. बघतो इथं जवळपास काय आहे का. तर बघूयात आपण. आता गार्डनमध्ये आलो आहे. कुठं आहे खूप चांगलं वातावरण आहे इकडचं. तर आता जेवण करायला चाललो आहे. बघूयात आज मेनूला काय काय असेल. आम्हाला काल तर चिकन होता, आज बघू काय असेल. आज जातो राईस चपाती भाजी आपण एका टाकलंय माझं लक्ष इकडे बोलता माझं नव्हता करूया मग तर आता आमचं जेवण झालेलं आहे. आता आम्ही चाललो आहे राऊंड मारायला जस्ट. पण इथे समोर एक पिक्चरची शूटिंग चालू आहे. तर बघा हे बघा कोणत्यातरी शॉर्ट फिल्मची शूटिंग चालू आहे. इथे कॉलेजचं सीन घेतलं जाईल. बॅकग्राऊंड वर किती छान आहे. इथे फुल मोठ्याच्या मोठं कॉलेज आणि समोर हे तर आता जस्ट आमचं सेक्शन संपलेलं आहे प्रॅक्टिसचा. आता प्रेझेंटी घेत आहेत. त्याच्यानंतर आम्ही जाऊ जेवायला. थैंक यू सो मच टुमारो मॉर्निंग 6:50. आज इवनिंग सेशन में आप लोग लेट थे, सुबह नहीं चलाएंगे. अगर सुबह जो भी लेट आएगा 5 राउंड्स वो ग्राउंड के आपको मालूम है, याद रखना. तर आता जेवायला आलो आहे आम्ही. बघू आज जेवायला काय असेल. अरे जेवण आमचं चाललं झालं. झालं चालू जेवण आलं तर घेतो. तर जेवणाला आज वरण भात भाजी सलाड खीर आणि स्पेशल पाणी आहे. हे फक्त इकडंच भेटतो. पिंक पाणी. पिंकी पाणी. जेवण वगैरे झालं आहे. आता चालू आहे वरती रूममध्ये आराम करू. ना उद्या सकाळी डायरेक्ट 6:30चा सेक्शन आहे. 6:30ला डायरेक्ट ग्राउंडवरती भेटू तुम्हाला. तर चला गुड नाईट.